बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आमने-सामने येणार आहेत। इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दोघे लढणार आहेत। अजित पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला असून मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज आज दाखल केला जाणार आहे। मोठी बातमी आपण पाहतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे आमने-सामने येणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, काय अपडेट? प्राजक्ता, राज्याच्या राजकारणात या खेळांच्या संघटनांच्या माध्यमातून एक नवा संघर्ष बघायला मिळेल। गेले 5 टर्म महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष असलेले अजित पवार जे आहेत ते त्यांच्या समोर यंदा केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचेच खासदार मुरलीधर मोहोळ हे अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती लढवणार आहेत। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती येत्या 2 तारखेला होते आणि त्यासाठी अजित पवार यांनी त्यांचा अर्ज दाखल केलाय। विरोधामध्ये मुरलीधर मोहोळ हे आता आज अर्ज भरणार आहेत। त्यांच्या वतीनं संदीप भोंडवे हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडीचा अर्ज जो आहे तो दाखल करतील आणि या सगळ्या एकूण लढाईमध्ये आता अजित पवारांच्या विरोधामध्ये मुरलीधर मोहोळ हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये सामोरे ठाकणार आहेत। हे जरी असलं तरी हे केवळ खेळांपुरतं मर्यादित आहे का, हाही महत्वाचा मुद्दा असणार आहे। त्याच्यामुळे हा संघर्ष आता येत्या काळामध्ये पुण्याच्या राजकारणामध्ये सुद्धा पाहायला मिळेल जेव्हा महापालिका निवडणुका येतील। कारण भाजपच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे सगळे जे आहेत ते अजित पवार यांच्या हाती आहेत त्यांच्या पक्षाचे। तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ हे नेतृत्व करणार याची सुतवाच यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे ही त्याची ट्रायल आहे का असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ यांचा होणारा संघर्ष जो आहे तो रंजक असणार आहे आणि तितकाच राजकीय महत्त्वाचा सुद्धा असणार आहे। बरं वैभव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।